जय हिंद मित्रांनो, मी आरिफ खान, भारतीय वाहन खरेदी विक्रेते संघटना राष्ट्रीय अध्यक्ष, जैन चालक मालक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष. मराठी शाळेत शिकत होतो. लहानपणी एक प्रार्थना असायची सकाळी शाळेत गेल्यानंतर, प्रत्येकालाच होती महाराष्ट्रात. ती प्रार्थना आज आठवायचं कारण असं आहे की पहिलं प्रार्थना सांगतो तुम्हाला. ती प्रार्थना अशी होती, करा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, जगी जो दीन पद दलित, जगी जो दीन हात पतित. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जो भी दीन दलित आहे, जो परिस्थितीने गांधलेला आहे, त्याला मदत करणं गरजेचं. ही प्रार्थना आठवायचं खरं कारण असं आहे की जे आज जरांगे पाटील मुंबईला गेलेत आणि संपूर्ण मराठा समाजासाठी आरक्षणासाठी गेल्यात आणि सगळ्या धर्माला धरून आहे. हे व्यक्तिमत्व आहे ना, सगळ्या धर्माला धरून आहे. आणि ध्येयवेडी माणसं असतात अशी. आयुष्याचं एक ध्येय ठरवून घेणं, ते ध्येयवेडी माणसं असतात. आपण आपल्या आजोबाला आठवत नाही, पण हा माणूस अजरामर राहणार. जरांगे पाटील लिहून ठेवा ही गोष्ट. शिवाजी महाराजांनंतर महाराष्ट्र 18 पगड जातींना एकत्र करणारा हा जरांगे पाटील. देव त्याला खूप यश देव. शिवाजी महाराजांनी जसे 18 पगड समाज एकत्र केला होता, 400 वर्षानंतर शिवाजी महाराजांनंतर जरांगे पाटलांनी अख्खा समाज महाराष्ट्रातला एकत्र केला. खूप कुरघोड्या वगैरे होतात त्यांच्या. मला माहीत नाही ते कुठल्या जातीसाठी लढणार आहे, कुठल्या जातीसाठी नाही लढणार आहे. पण मला हे माहिती आहे की त्या माणसाने महाराष्ट्रामध्ये 400 वर्षानंतर हा समाज एकत्र केला आणि सगळ्या समाजाला एक दिशा दाखवण्याचं काम केलं. खूप नेते आले, खूप गेले या 400 वर्षाच्या काळात, पण मनापासनं प्रत्येक समाजासाठी लढणारा. त्या मुंडे सरपंचाचं मर्डर झाला, त्याच्यामध्ये हा माणूस त्यांच्या घरी जाऊन त्या लेडीचं स्टेटमेंट ऐकलं, मनापासनं समाधान वाटलं की हा माणूस तिच्या घरी जाऊन, त्या लेडीच्या घरी जाऊन भावासारखा आधार देतो. हे खूप मोठेपण आहे. आणि देवाच्या कृपेने आज तो माणूस मराठा समाजाला लढतोय. काही 2% जी आहे ती सोडली तर सगळा महाराष्ट्र जरांगे पाटलांच्या मागे उभं राहिला. तिथं जात, धर्म, पंथ ह्याचा काही विचार केलेला नाही. मला वाटलं आज काय, मी एक क्षुल्लक माणूस आहे, पण मला वाटलं माझ्या मनातलं बोलावं आणि मन मोकळं करावं. त्याला आवडेल त्याला आवडेल, नाही आवडेल त्याचा फरकच पडत नाही मला काय. तर देवाच्या कृपेने सगळे एकत्र या. आज ती गरज आहे काळाची, नाही तर परत 1947 होण्याचा प्रकार करावा होईल. त्याच्या अगोदर सगळ्या समाजाने, सगळ्या महाराष्ट्राने जरांगेला साथ द्या. जरांगेशी गद्दारी करू नका. कोण म्हणत असेल पैसे घेतो, कोण म्हणत असेल पक्षासाठी लढतो, कोण म्हणत असेल जातीसाठी लढतो, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. त्या माणसाला साथ जर दिली आजच वेळ आहे, नाही तर परत 400 वर्ष गुलामी काढावं लागेल. दुसरा एखादा जरांगे पाटील किंवा शिवाजी महाराज जन्माची वाट पाहावी लागेल. तर त्यासाठी आजच घडी आहे, आजच वेळ आहे. तर आजच्या वेळेतच सगळा समाज, जो कोणी बी आहे, कुठल्याही जातीचा असो, त्यांनी जरांगे पाटले. खूप राजकीय नेते झाले, खूप लोकांनी उभं केलं, पण जे जरांगे पाटलाला जमलं आणि जे मराठा समाजाने साथ दिली किंवा सगळ्या समाजाने साथ दिली, त्यांचं मी माझ्यातर्फे माझ्याकडनं स्वतः वैयक्तिक मी त्यांचे आभार मानतो. आणि त्या जरांगे पाटलाचा बी आभार मानतो की त्यांनी प्रत्येक जातीतल्या माणसाला जागं केलं या ज्या राजकारण्यांच्या गुलामीतनं सोडवण्यासाठी. ठीक आहे ना. तर मेहरबानी करा, ही क्लिप जास्तीत जास्त फॉरवर्ड करा
ज्यांना आवडली त्यांनी फॉरवर्ड करा, नाही आवडली त्यांनी नाही केलं तरी चालेल. पण जरांगे पाटलाला जैन चालक मालक संघटना आणि भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना यांचा अध्यक्ष म्हणून नाही, पण एक सामान्य नागरिक म्हणून मी त्या माणसाला नक्की सपोर्ट करेन. जय हिंद मित्रांनो.